संभाजीनगरात निदा खानला आश्रय देणं भोवलं. नगरसेवक मतीन पटेलच्या कार्यालयावर कारवाई. मतीन पटेलच्या कार्यालयावर चालला बुलडोझर. संभाजीनगरचा एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला न्यायालयाकडून दिलासा नाहीच. अवैध बांधकाम पुढील प्रकरणी पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार. तटकरे शरद पवारांना भेटून परतले. कार्यकारिणीत पद नाही. तटकरे शरद पवारांकडे. तटकरे शरद पवार यांच्यात 20 मिनिटं चर्चा. नाराजीच्या चर्चांवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच कार्यरत. तटकरेंकडून स्पष्टीकरण. अमित साठमांकडून मोदींच्या आवाहनाला केराची टोपरी. नालेसफाई पाहणीसाठी 25 वाहनांचा ताफा. नेते नगरसेवक अधिकाऱ्यांच्या एकूण 25 गाड्या. काही भाजपवाले मोदींचं ऐकेनात. सौभाग्यसिंह ठाकूरनं उडवला 100 गाड्यांसह धुरळा. मध्य प्रदेशातील दृश्य देशभर चर्चेत. काटकसरीचा मंत्र जगभरात जपला जातोय. भारतात मात्र काटकसरीवर काँग्रेसची कल्ला सुरूच. पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा. पाकिस्तानशी संवाद थांबवू नका. संघाचा मोदी सरकारला सल्ला. संघाचे सहकार्यवाहक दत्ता होसबळे यांचं लक्षवेधी वक्तव्य. काँग्रेस नगरसेवकासाठी शिवराय आणि औरंग्या एकसमान. अकोला काँग्रेसचा नगरसेवक आझाद खानचं संतापजनक विधान. नाशिककर शुभम खैरनार अटकेत. राजस्थानात फुटलेल्या नीटच्या पेपरचे धागेदोरे नाशिकपर्यंत. 15 लाखांसाठी पेपर फोडल्याची चर्चा. पार्थच्या मनातलं बहिणींच्या कागदावर उमटल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून जुने जाणते बाहेर. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण. आरोपी तौसिफ अत्तरला 5 दिवसांची पोलीस कोठडी. रजाक मेमन आणि शाहरुख कुरेशीला न्यायालयीन कोठडी. जय महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश. किडनी चोरीचा पीडित रोशन कोळेला मिळणार 5 लाखांची मदत. नसरापुरातल्या मुलांच्या शौर्याला सलाम. भीमराव कांबळेला रोखण्याचा लहानग्यांनी केला प्रयत्न. वासनेपुढे मात्र फिके पडले बचावाचे प्रयत्न. सांगलीतील भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. मरगुबाई मंदिर परिसरातील दुर्घटना. वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळल्याची माहिती. धुळे शहरात 5 दिवसाआड पाणीपुरवठा. पुरेसा पाणीसाठा असतानाही अपुरा पाणीपुरवठा. नागरिकांचा रोष. पाणीपुरवठा वेळेवर करण्याची मागणी. गुजरातचा हैदराबादवर दणदणीत विजय. 82 धावांनी उडवला धुव्वा. अंकतालिकेत गुजरात पोहोचलं टॉपवर. आज बंगळुरू समोर कोलकाताचं आव्हान. रायपूरमध्ये रंगणार सामना.